नमस्कार मंडळी, मी सुप्रिया गवस. मी आज बनवते, आज संकष्टी आहे त्याच्यामुळे मी आज बनवते नैवेद्यासाठी उकडीचे मोदक. त्याच्यासाठी मी 2 वाट्या खोबरं घेतलेले आहे आणि ह्या 2 वाट्या खोबरं घेतलेले आहे आणि 1 वाटी आता गूळ टाकून थोडी वेलची पावडर टाकून गरम करून घेणार आहे चांगलं. हे बघा, आता मुटकाचं सारण गूळ वितळ करून आपण चांगलं परतून घ्यायचं. जास्त घट्ट नाही करायचं, जास्त सडकून नाही. आता गूळ वितळलं आहे, गॅस बंद करते. आता आपलं मुटकाचं सारण तयार आहे. मुटकाची उकड करण्यासाठी मी ह्या वाटीने 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. चाळून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि त्याच वाटीने 2 वाट्या पाणी ठेवलेलं आहे उकळून. पाणी चांगलं उकळलेलं आहे. आपण थोडंसं चवीपुरती मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं, थोडं तूप टाकायचं. तर चांगलं उकळून घ्यायचं पाणी आपल्याला. हे बघा, पाण्याला उकळी आलेली. आता आपण पीठ टाकायचं. बारीक गॅस करायचा, चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आता 5 मिनिटं 2 मिनिटं वाफ करून घ्यायची आपण बंद गॅसवर. उकड काढून घेतलेली आहे पराठी. आता गरम आहे, थोडीशी गरम असताना आपण अशी चिपून घ्यायची. त्याला चांगलं एकजीव करायचं आणि नंतर मळून घ्यायचं. गरम आहे म्हणून हात पण लावता येत नाही आहे त्याला. मग असं आपण करून घ्यायचं आहे बघा. हे बघा, आता चांगली झालेली आहे आपली उकड, मळून घेतलेली आहे. हे असं हाताने गोल गोल करून घ्यायचे आपण. पाणी लाटून पण करू शकतो, हाताने पण करू शकतो. हे बघा, थोडंसं पीठ लावायचं हाताला, करून घ्यायचं. असं वाटीसारखं गोल 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 पातळ काळी करून घ्यायची. पीठ पण आपली उकड पण छान झालेले आहे. आपल्याला पाहिजे तेवढे मोठं लहान करू शकतो आपण. आता आपण त्याला पाया पाडून घ्यायच्या. सारण घालते. आता ह्या पाया पाडलेल्या आपण सगळ्या एकत्र करायच्या. बघा, आपण लाटून पण करू शकतो, हातावर पण करू शकतो आणि लाटून पण करू शकतो. पातळ लाटून घ्यायचं, चांगलं लाटलं पण जातं. कुकर चांगलं झालं की चांगलं. आता आपण सारण घालू आणि हाताने आपण इथं कळ्या पाडतो. सगळं एकत्र घेऊन करून
आपले मोदक सगळे बनवून झालेले आहे. कढई घेऊन त्याच्यात पाणी टाकून चाळण घेऊन त्याच्यावर ठेवलेलं आहे. आता 15 ते 20 मिनटं आपण त्याला वाफवून घ्यायचं. पहिले मोठ्या गॅसवर, नंतर 5 मिनटं मंद गॅसवर. बघा आता आपले मोदक तयार आहे. 20 मिनटं, बरोबर 20 मिनटं लागली. 20 मिनटं वाफवून घ्या. चांगला रंग आले. केसरच्या काड्या टाकलेल्या होत्या. छान रंग आलेला आहे आता.